नाशिक आयटी कंपनी प्रकरणातील पीडित महिलेला धर्मांतर करून मलेशियाला पाठवणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मालेगाव टू मलेशिया असं या प्रकरणाचं कनेक्शन आता पुढे आलं। दरम्यान याची मुख्य सूत्रधार निदा खान असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये केलाय। बघूयात। नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात मलेशिया कनेक्शन। पीडित तरुणीचं इस्लामी नामकरण, नाव बदलून तरुणीला मलेशियात पाठवण्याची तयारी। नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतल्या धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतल्या पीडित तरुणीचं धर्मांतर करून तिला मलेशियात पाठवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। यासाठी मालेगावातील काही संशयित नाशिकमधील आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। एवढंच नाही तर पीडित तरुणीचं हनिया असं नावही ठेवण्यात आलं होतं। मलेशियात इम्रान नावाच्या व्यक्तीकडे तिला पाठवण्याची तयारी सुरू असल्याचंही सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं। या सगळ्या प्रकरणामध्ये निदा खान हिनं महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा सरकारी वकिलांनी केलाय। तिचं नाव बदलून तिचं हनिया असं नाव ठेवण्यात आलं होतं। त्याबाबत तिचं परिवर्तन करण्यासाठी काही मालेगावच्या लिंक्स ॲक्टिव्ह होत्या। त्याबद्दल कोर्टाला पुराव्याच्या माध्यमातून जे काही अवेलेबल मटेरियल ते दाखवण्यात आलेलं आहे। मालेगाव तपासात असं आहे की हे धर्मांतर किंवा हे करण्यासाठी जे डॉक्युमेंटेशन वगैरे करणारे काही लिंक्स, पार्टी हा शब्द आलेला आहे तपासात, त्या मालेगावमध्ये आहेत। आणि ह्या मुलीला नंतर जेव्हा कळलं की हा आरोपी नंबर 1 हा विवाहित आहे, लग्न होऊ शकत नाही, त्यावेळेस ते मलेशियाचे काही लिंक्स आले, तुला तिथे पाठवून तिथे तुझी पुढची व्यवस्था केली जाईल। याबाबत अजून तपास आहे, अतिशय प्राथमिक स्तरावर आहे। त्यामुळे त्याबाबत आत्ता बोलणं काही योग्य होणार नाही, पण प्राथमिक स्वरूपात मलेशियाचं नाव येत आहे। महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदाच नाही, उत्तर प्रदेश सरकारचा कायदा आहे, त्यामुळे निदा खानला अटक करता येणार नाही असा दावा आरोपींच्या वकिलांनी केलाय। महाराष्ट्रामध्ये अजून धर्मांतरणाचा कायदा नाहीये, त्यामुळे IPC खाली तो कोणत्या कलमाखाली येतो हा मुद्दा अजूनही अनभिज्ञ आहे। कारण कलम 299 मध्ये तर काही धर्मांतरणाबद्दल सांगितलेलं नाही। तो धार्मिक भावना दुखावण्याबद्दल किंवा अपमानित करण्याबद्दलचा आहे, धर्मांतरणाबद्दलचा नाही आहे। त्यामुळे माझा पहिला युक्तिवाद तोच होता। सरकार पक्षाने त्यांचे मुद्दे मांडलेत, 2-5 ला काय होतं ते कळेल। सरकारी वकिलांनी कोर्टातला केलेला युक्तिवाद पाहता हे प्रकरण आणखी गंभीर वळणावर गेलंय। मालेगावमधून धर्म बदलून महिलांना मलेशियात पाठवण्याची तयारी केली असेल तर या आधीही अशी प्रकरणं झाली आहेत का याचा तपास होणं गरजेचं आहे। सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक।